हाय हॅलो सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व छानच असाल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एक नवीन व्लॉगमध्ये. तर सर्वात अगोदर मी धुतल्या होत्या पायऱ्या सकाळीच आणि अर्धे कामं झाले होते, अर्धे बाकी होते आणि तेच मी अगोदर स्वच्छ धुवून घेतल्या, कारण की मुलं वर खाली जास्त जात राहतात त्याच्यामुळं कसं खराब होतात. तर मग ते धुवून वगैरे झालं माझं. आणि आज बनवायचं होतं नॉनव्हेजमध्ये होतं मटण. आणि चला मग मटणची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तसे तर मी केलेली आहे 1-2 व्हिडिओमध्ये मागच्या, पण तरी पण म्हटलं आता आज आहे घरी तर आजची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करा. आता डेली ब्लॉगमध्ये म्हटलं तर रोजचं जे राहते तेच दाखवावं लागते, त्याच्यामुळं मग जे आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते, कारण नवीन तर रोज रोज आपण काही आणू नाही शकत. आणि मटण वगैरे टाकून झालं होतं माझं बॉईल करायला. आणि हे बघा मधातच रडत होता, कारण की त्याला घेऊन स्वयंपाक करणं म्हणजे खूप अवघड राहते, पण काय करावं आता. आणि मग मसाला वगैरे भाजायला घेतला होता मी. मस्त कांदे वगैरे चिरून घेतले होते, अद्रक लसूण टोमॅटो वगैरे सर्व घेतलं होतं आणि कोथिंबीर. आणि सोबतच एका साईडला सलाद पण करून घेतला होता. सलादमध्ये मी मुळा, कांदा आणि टोमॅटो, लिंबू वगैरे कापून घेतलं होतं सर्व. आणि मसाला पण मिक्सरला ग्राइंड करून घेतला होता. त्याच्यानंतर मग मस्त मसाला भाजायला घेतला होता. आता बघा किती छान भाजला होता, पूर्ण ब्राऊन झाला होता, पूर्ण तेल सुटलं होतं त्याला. पूर्ण तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा, तरच भाजी छान होते. आणि मसाला पण छान भाजून झाला होता. त्याच्यानंतर मग हळदी पावडर घेतलं 1 चम्मच आणि लाल तिखट घेतलं होतं मी 2 चम्मच घेतलं होतं, कारण हिरव्या मिरच्या पण ॲड केल्या होत्या मी त्याच्यामध्ये 2-3, तर म्हणून 2 चम्मच टाकलं. आणि त्याच्यानंतर चवीनुसार नमक घ्यायचं जसं लागते तसं. आणि त्याच्यानंतर मग थोडासा गरम मसाला घेतला होता मी, एव्हरेस्टचा घेतला होता, 1 चम्मच घेतला होता. आणि त्याला चांगलं मिक्स केलं. आणि त्याच्यानंतर मग आपण जे बॉईल केलेलं मटण आहे ना, ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि बॉईल करताना पाणी नाही टाकायचं, वाफेवरच शिजू द्यायचं. तुम्ही एकदम कमी गॅस करून मटण शिजवा, त्याच्यामध्ये फक्त कांदे जास्त टाका, मटण तसंच शिजते, त्याच्यामध्ये काहीच पाणी टाकायची गरज नाही. मग भाजी वगैरे सर्व रेडी होती. आणि भाजीला मग बघा किती छान मस्त तरी आली होती वरून. मी बॉईल करताना ऑइल बिलकुल टाकलं नव्हतं. या मग सर्वजण जेवायला. बघा माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे. आणि चला मग भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जेवण करून झाल्याच्या नंतर आम्ही गेलो होतो वोटिंग करण्यासाठी, कारण की आज वोटिंग होतं. आणि तिकडनं आल्याच्या नंतर मग आम्ही वर गेलो होतो, थोडा वेळ बसलो होतो, कारण की खूप छान हवा सुटली होती. आणि असा होता मग आजचा ब्लॉग. तर कमेंट करून नक्की सांगसान मला की कसा वाटला तुम्हाला. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की मला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण ऑन कर जा. चला मग भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.